दिवाळी आली की घराघरात दिवे लागतात, पण हजारो शेतकऱ्यांच्या घरात यंदा दिवा लागेल की नाही हाच मोठा प्रश्न आहे. कारण शेती गेली, माती वाहून गेली आणि वरून सरकारकडून केवळ आश्वासनच मिळाली. पण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच सांगितलं की राज्य सरकारकडून मदतीसाठी अजून कुठलाही प्रस्तावच केंद्र सरकारकडे आलेला नाहीये. पण राज्य सरकार तर म्हणते दिवाळीआधी शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळेल. खरं तर शेतकरी आस लावून बसलाय दिवाळीच्या आधी मदत मिळणार की नाही याची, पण सरकार अजूनही फाईलीच फिरवते. म्हणजेच काय, तर देवेंद्र फडणवीसांची चूक स्वतः अमित शहानीच जनतेसमोर आणलीये असं म्हणायला हरकत नाही. आपण सगळेच मान्य करूया की गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्राचा आभाळ फाटलेला आहे. पावसानं थैमान घातलंय. अतिवृष्टीने केवळ खेड्यापाड्यांचे रस्ते, पूल किंवा वस्तीचं नुकसान केलं नाहीये, तर शेतकऱ्यांच्या काळजाला तडा गेलाय. राज्यभरात जवळपास 50 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झाले. काही ठिकाणी पीक उगवून आलं होतं, पण वरून पावसाचा मारा आणि खाली माती खरडून नेणारा पूरसदृश्य प्रवाह या सगळ्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले. बियाणं वाहून गेलं, बांध फुटले, काहींचं कर्ज वाढलं, काहींनी दुसऱ्यांची जमीन बटाईंना घेतली होती तिथेही नुकसान झालं. आता म्हणायला शेती आहे पण मातीच राहिलेली नाहीये. आता अशा संकटाच्या काळात सरकार काय करतं हे फार महत्त्वाचं ठरतंय. राज्यात भाजप महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. महत्त्वाचं म्हणजे फडणवीसांनी अमित शहांची भेट घेतलेले फोटो सुद्धा व्हायरल झाले होते आणि त्या भेटीत फडणवीसांनी अमित शहांना एक निवेदन दिलं होतं, ज्यात शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी विनंती होती. अशा चर्चाही झाल्या. एवढंच नव्हे तर काही सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात देखील आलं की हे निवेदन दिलंय आणि आता तर केंद्र सरकारकडून मदत मिळणारच. आता बघा, हे ऐकल्यावर सामान्य जनतेला वाटलं की चला, सरकार हलतंय, काहीतरी होईल, मदतीचे पैसे येतील, शेतकऱ्यांच्या खात्यात काहीतरी जमा होईल. पण मग काही दिवसांनी अचानक अमित शहा यांचे एक विधान येतं, ते पण थेट महाराष्ट्राच्या भूमीत अहिल्यानगरच्या दौऱ्यावर, आणि तिथं ते अगदी स्पष्ट शब्दात सांगतात की राज्य सरकारनं अजूनपर्यंत केंद्राकडे कोणताही सविस्तर प्रस्ताव पाठवलेला नाहीये. प्रस्ताव आल्यानंतर केंद्र सरकार तातडीनं मदत जाहीर करेल. मग आता लोकांनी विचारायला सुरुवात केली की मग देवेंद्र फडणवीसांनी जे पत्र दिलं त्यामध्ये काय होतं? आणि राज्य सरकार म्हणते की केंद्राला सांगितलंय, केंद्र म्हणते की अजून काहीच आलं नाही. याचा अर्थ नेमका काय घेतला पाहिजे? याच मुद्द्यावरून सगळ्यांची बोटं सरकारकडे वळलीत. काँग्रेसने माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी तर थेट शब्दात टोला लगावलाय की हा सगळा अर्जाचा नाटकबाजी आहे, पत्र दिला ते केवळ फोटो काढण्यासाठी. खरं तर आकडेवारीसह पंचनाम्याचे तपशील, नुकसानाचे हिशोब देऊन एका औपचारिक प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला पाहिजे होता, पण तसं झालंच नाहीये. अनेकांनी हे लक्षात घेतलं की खरं तर हे निवेदन म्हणजे एक राजकीय इव्हेंट होता, एक नाट्य होतं. कारण जर खरोखर मदत हवी असेल तर नियमांप्रमाणे केंद्र सरकारला पंचनामे, क्षेत्रावर हानीचा अहवाल, मदतीचा अंदाज आणि अन्य कागदपत्र हवी असतात. तसं काही गेलंच नाहीये, तर मग केंद्र काय करणार? आता परिस्थिती इतकी विचित्र आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणतायत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, आणि दुसरीकडे केंद्रातील केंद्रीय गृहमंत्रीच सांगतायत की अजून प्रस्तावच आलेला नाहीये. म्हणजे फडणवीसांचं विधान तर थेट अमित शहानीच फोल ठरवलं असं म्हणायला हरकत नाही. राजकीय भाषेत बोलायचं तर अमित शहानीच फडणवीसांची चूक जनतेला दाखवून दिली. आता यातून एक नवा राजकीय वाद उफाळून आलाय. विरोधकांना म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आयतं कोलीत मिळालंय. आधीच शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आणि त्यावरून सरकार गोंधळात आहे. त्यातच एकमेकांचे विरोधी विधानं. विरोधकांनी लगेच मुद्दा उचलून धरलाय की हे सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि सत्तेत असूनही भाजप केंद्र राज्य समन्वय साधू शकत नाही. दरम्यान परिस्थिती आणखीनच गंभीर होते, कारण शेतकरी संघटनांनी थेट इशारा दिलाय. माजी खासदार राजू शेट्टी म्हणतात, जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर सरकारच्या सगळ्या नेत्यांची दिवाळी आम्ही गोड होऊ देणार नाही. हे काही छोटं वक्तव्य नाहीये, तर यामागे राग, नैराश्य आणि सरकारकडून होत असलेली फसवणूक आहे. सत्ताधाऱ्यांनी 2,500 कोटी रुपये तातडीच्या मदतीसाठी जाहीर केलेत, हे मान्यच आहे. राज्यभरातून सामाजिक संस्था, देवस्थान, शैक्षणिक संस्था यांनी मदतीचा हात दिलाय, हेही खरं. पण इतक्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ही मदत पुरेशी नाहीये. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात, म्हणजेच केवळ एका हंगामाचं नाही, तर पुढची 3 ते 4 वर्ष त्याला पुनर्बांधणी करावी लागेल. त्यासाठी लागणारा पैसा, साधनं, मार्गदर्शन केंद्र सरकारकडूनच यायला पाहिजे, हे गरजेचं आहे. म्हणूनच प्रश्न उरतो की अजून केंद्राकडे प्रस्ताव गेला नाहीये, तर तो कधी जाणार? दिवाळी अगदी दारात आलीये. हजारो शेतकरी आपल्या जमिनीच्या राखीव तुकड्यावर बसून केंद्र आणि राज्याकडून मदतीची वाट बघतायत. अजून सरकार अहवाल सादर करणार, मग केंद्र त्याची तपासणी करणार, मग फायली फिरणार, मग मंजुरी मिळणार, मग शेवटी मदत मिळणार. मग दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नक्की काय येणार? दिवा की अंधार?
हा मोठा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात घर करून आहे. खरं तर ही वेळ संकटाची आहे ना की घोषणा करून फोटो काढण्याची. शेतकऱ्यांच्या हातात दिवाळीत दिवा असावा की नाही ह्याचा विचार करण्याची. सरकारनं जोपर्यंत प्रत्यक्ष प्रस्ताव पाठवत नाही तोपर्यंत केंद्र मदत जाहीर करू शकत नाही, हे अमित शहांनी स्पष्ट केले आणि हेच सत्य आहे. त्यामुळे आता जबाबदारी पूर्णपणे राज्य सरकारवर आहे आणि जर त्यांनी वेळकाढूपणा केला तर शेतकरी हा मुद्दा केवळ आर्थिक नव्हे तर राजकीय स्फोट होऊ शकतो. कारण शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आले की जनतेच्या मनात राग पेटतो आणि त्या आगीसमोर कोणतंही राजकारण फार काळ टिकत नाही हे नक्की. या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं? राज्य सरकार खरंच वेळकाढूपणा करते असं वाटते का? यावर